नमस्ते. आज आपण मॉम हेल्थकेअर खोपोली सेंटरमधून आपल्या ताईचा एक छानसा अनुभव ऐकणार आहोत. नमस्ते ताई. नाव सांगा तुमचं? माझं नाव सुलताना रफिक सिलोत्री. तुम्हाला इथे यायच्या आधी काय-काय त्रास होता? मला युरिक ॲसिड आणि कोलेस्ट्रॉल खूप वाढला होता. तर याच्यामुळे तुला काय-काय त्रास व्हायचा? मला युरिक युरिक ॲसिडमुळे? ॲसिडचा तर पुरा हड्ड्या दुखायच्या. सांध्यांमध्ये दुखायचं. सांध्यामध्ये, गर्दनमध्ये सर्व मानेमध्ये दुखायचं. सर्व दुखायचं मला. हं. तर या त्रासासाठी, युरिक ॲसिडसाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी तू याच्या आधी काय ट्रीटमेंट केलीस? इथे मी यायच्या आधी? डॉक्टर जाऊन गोळ्या चालू होत्या. गोळ्या चालू केल्या होत्या. मग मग त्याच्याने काही आराम आला होता? काहीच नाही. काहीच आराम मी नव्हता. गोळी खाल्ली तर त्याच पुरती. तेवढ्यापुरता हां, आराम मग तो पडायचा. तसंच चालू होतं. मग इथं आल्यावरती मला इथे ते घेतल्यावर किती दिवसांची थेरपी झाली तुझी? आज 3 किती महिने दिवस झाले. 3 महिने झाले. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या मॉम हेल्थ केअरमध्ये मॉम मॅटची थेरपी घेतलीस, त्याच्यानंतर तुला काय-काय आराम पडला? मला खूप म्हणजे 2 महिन्यामध्येच मला तो युरिक ॲसिडचा युरिक पुरा ॲसिड गोळ्याच माझ्या हे पूर्णपणे बंद बंद झाला. झाला. आणि हे आहे कोलेस्ट्रॉल? कोलेस्ट्रॉल तो पण होईल तो पण लवकरच. आराम आहे त्याच्यात. हां, गोळ्या आता बंद केलेत. तर बघू रिपोर्टमध्ये काय येते. अजून तर काही त्रास झाला नाही. अजून काही त्रास होत सुजन-बिजन नाही. येत होती ती नाही आता ये. सूज पण यायची. हां, सूज पण सुजन का यायची बंद झाली. हां, ही वाढायचं ना ह्यासाठी आता काहीच नाही. असं आता काहीच होत नाही. तर या सगळ्या आराम म्हणजे युरिक ॲसिड, कोलेस्ट्रॉल त्याच्यानंतर सूज यायची या सगळ्यामध्ये पूर्णपणे आराम पडलाय. तर मी हे विचारेन अजून एक एवढा छान फरक तुला पडला मॉम मॅटमुळे, मॉम बेडमुळे, तर आपल्याकडे जे नवीन-नवीन मेंबर्स येतात, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील की कशी थेरपी घेतली पाहिजे? रोज यायचा, रोज थेरपी घ्यायची. खूप चांगली आहे. सरनी, मॅडमने आपल्यासाठी खूप चांगलं हे केलंय खोपोलीला. या रोज घ्या. थँक यू सो मच तुझा एवढा छानसा अनुभव तू शेअर केलास त्यासाठी. थँक यू.